प्रेज द लॉर्ड. हे निसर्ग किती सुंदर बनवलं ना देवाने. हॅलो, आता इकडे लक्ष द्या. किती जणांनी भारत संपूर्ण पाहिलेला आहे? संपूर्ण भारत भ्रमण झालेलं नाही आहे. ओके, काय हरकत नाही. पासपोर्ट काढा विश्वासाने. आणि मंडळी उत्तेजित करत आहे की जे पृथ्वी, जे आकाश परमेश्वराने बनवलेलं आहे ते पाहण्यासाठी तयार राहा आणि जा तुम्ही बाहेर. महाराष्ट्र पूर्ण कोणी बघितला आहे? संपूर्ण म्हणजे जवळपास सगळ्याचा महाराष्ट्र बघा. किती हात कमी आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल ऑफ गॉड. काय पण आहे त्याला, काहीही पॉसिबल आहे. तुम्हीच त्याला संकुचित करून ठेवताय. विचार करा फक्त. मला म्हणा देवाला, मला सगळं बघायचं आहे बस. आता वयाची 30 ओलांडली, कोणाची 40, कोणाची 50, कोणी 60, हरकत नाही. याही क्षणी म्हणा, देवा तू जे सगळं बनवलं आहे ना ते मला बघायचं आहे. कन्फ्युज करा. कारण लवकरच हे पृथ्वी, हे आकाश नष्ट होणार आहेत. सायंटिस्ट देखील सांगतात पृथ्वी देखील एक क्लॉक आहे. ती क्लॉक स्टार्ट झालेलं आहे जेव्हा त्याची निर्मिती झाली, ते डिमिनिशिंग होत चाललेलं आहे. बघा, सगळे आकाशातील सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. ओझोनचा वायूचा थर कमी होत आहे. अनेक ठिकाणी भेगा पडलेत. तुम्ही नीट बघितलं तर रिपेरी काढायला आपल्याकडे काही नाही, काही योजना नाही आहे. ते जे काही झालेलं आहे, पृथ्वीचं वय वाढत आहे आणि ती नाशाकडे जात आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात. की तुम्हाला माहिती आहे का, सूर्य आतासुद्धा गुगल सर्च करू शकता, 4.3 बिलियन टन्स म्हणजे जवळजवळ 400 करोड एका सेकंदाला स्फोट होऊन त्याचा जो वजन आहे ना, मास सूर्याचं कमी होत आहे. सेकंदाला 400 करोड. किती? 400 करोड किलो वजन कोणाचं घटत आहे? सूर्याचं. आणि एक दिवस सूर्य संपणार आणि सगळ्या जगाची बत्ती गुल अंधारात. आणि तो झोपलेला विद्यार्थी आहे ना, अचानक त्यांनी शेवटचे वाक्य वापरले, सूर्य नष्ट आणि पृथ्वीवरचं सगळं लाईट गुल. अरे बापरे, कधी घडणार आहे? मग प्रोफेसर म्हणाले 10 लाख वर्षानंतर. सुरुवातीपासून ऐकत नव्हता ना, तो झोपला होता. 10 लाख वर्ष म्हणल्यावर त्याला हायसं वाटलं. आपण काय तेवढं जगत नाही ना. म्हणजे तुम्ही पण काळजी करू नका. हे जरी मॅथ्स बरोबर आहे की 400 करोड प्रति सेकंदाला कमी होतं त्याचं वजन, पण त्याच्या हिशेबाने जरी केलं तरी 10 लाख वर्ष. मग काळजी करायची गरज आहे का? नाही, रिलॅक्स राहा. पण हे होणार आहे. सायंटिस्ट काय काय शोध लावत आहेत आणि आपण कधी कधी घाबरून जातो. हो की नाही घडणार. पण सायंटिस्टला बनवणारा जो सायंटिस्ट आहे, या जगाचा निर्माण करता, जो सृष्टीकर्ता निर्माण करता आहे, त्यांनी आधीच या पवित्र शास्त्रात सगळ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. एव्हरीथिंग. आणि त्याच्यावरच सगळं कार्यभार लोक करत आहेत. ठीक आहे, हरकत नाही. वचन सांगतंच नीतिसूत्रामध्ये, गुप्त गोष्टी देवाच्या अधीन आहेत, शोध काढणं राजाचा गौरव आहे. शोध काढणारे आपणच आहे ना, हरकत नाही. काढायला पाहिजे आणि काढलं पाहिजे आणि ते समोर ठेवलं पाहिजे. हरकत नाही. आपण बघूयात की देवबाप असंच काहीतरी सुंदर सुंदर गोष्टी ज्या आधीच काहीतरी लिहून ठेवल्या का त्यांनी, काय घडलं आहे, काय घडणार आहे. तो खूप भारी देव आहे. पवित्र शास्त्रातला याह्वे देव, आपला प्रभू श्री ख्रिस्त सारखा कुणीही देव कधीही कुठेही सापडणार नाही, जो आदी आणि अंत आहे, ज्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तो एकाच वेळी पाहू शकतो. अशा देवाची तुम्ही भक्ती करता. जो बोलतो तसं होतं, जो सांगतो तसं घडतं, असा तो देव आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक रेव्हेलेशन 21, 1-5. प्रगटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय 1 ते 5 वचनं आपण बघूयात. कुणीतरी वाचेल का? रेव्हेलेशन चॅप्टर 21 वर्स 1-5. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी. माईक घ्या. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजली होती. यस. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. त्याशी पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करीत.
ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासमोर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. येस, ही विश्वसनीय सत्यवचन आहेत. या आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद देतो. अनंत काळाचं जीवन कसं सुरुवात होणार तो आज तू ह्या वचनांकरवी विदित करत आहे. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. जी अभिवचनं घेऊन, जे स्वप्न घेऊन आम्ही आमचं आत्ताचं जीवन जगत आहे, ते जगत असताना या अभिवचनाद्वारे तू आम्हाला शाश्वत करत आहेस. आणि जसं तू म्हणतोय विश्वसनीय सत्यवचन आहेत, आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवतो. प्रभू या गोष्टी सत्य आहेत, जे घडणार आहेत आणि त्या अनंत काळामध्ये आम्ही अनंत काळासाठी असणार आहे. धन्यवाद देतो. आम्ही मुखाने कबुली करत ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो. सर्व म्हणाले आमेन. प्रियांनो, या वचनाची सुरुवात, पहिलं वचन परत एकदा पास्टर वाचा. धक्का बसेल, खुर्ची सांभाळून ठेवा, पडू नका या धक्क्याने. शेवटचं मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. नवे आकाश व नवी पृथ्वी. पहिले आकाश व पहिली पृथ्वी म्हणजे आत्ताची ती निघून गेली आणि समुद्रही राहिला. अरे बापरे, हे शॉकिंग आहे. समुद्रही राहिला नाही. इंग्लिशमध्ये म्हणताय नो मोर सी. आता समुद्र तुम्ही पाहणार नाही. हे शॉकिंग आहे. किती विहंगम दृश्य आपण बघितलो, किती छान बघितलो. ॲक्वेरियममधले ते मासे, त्याच्यातले जलचर, वाव, ते सर्फिंग करणं समुद्रावर, ज्यांचं आयुष्य चाललेलं आहे, ज्यांची कमाई समुद्रावर आहे, ज्यांचं नाही का टुरिझम समुद्रावर आहे, अशा सगळ्या लोकांना हे वचन शॉकिंग आहे. कदाचित तुम्ही सोलापुरात राहणाऱ्यांना हे नसेल, कारण तुम्ही रोज नाही बघत. आपल्याला ते आश्चर्यकारक गोष्ट आहे, परंतु त्यांच्यासाठी अधिक आश्चर्यकारक गोष्ट असेल ज्यावेळेस ते वचन वाचतात की यापुढे समुद्र असणार नाही. नो मोर सी. नवे आकाश आणि नवी पृथ्वी, पण समुद्र नाही. हे कोण बोलत आहे? देवाचा परम प्रिय शिष्य योहान. पात्मस बेटावर तिथं त्याला देवाने प्रगटीकरण दिलं आणि तो सगळं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहित आहे आणि त्याला देवाने दाखवलं की कसं काय काय घडणार. आपण जे 21वा अध्याय वाचत आहे, तुम्हाला माहिती आहे का 22 अध्याय आहेत प्रगटीकरणाचे, माहीत आहे ना? तर या 22 अध्यायांपैकी आता आपण शेवटच्या क्लायमॅक्समध्ये आलेलो आहे. शोचा क्लायमॅक्स आहे. संपूर्ण पवित्र शास्त्राचा क्लायमॅक्स सुरू होतं इथे. नवं आकाश नवी पृथ्वी, पूर्ण जे आपण ज्या गोष्टीसाठी जगत आहे ना की सार्वकालिक जीवन, त्या सार्वकालिकची जीवनाची सुरुवात कशी होणार आहे इथं लिहिलेलं आहे. या अगोदरच्या सगळ्या अध्यायामध्ये देव सांगत आहे की कशा प्रकारे देवाने सगळ्या गोष्टींशी डील केलं. कशा प्रकारे? जर तसं बघितलं तर उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण ज्या पृथ्वीवर राहत आहे त्या पृथ्वीविषयी लिहिलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. एकत्र म्हणू शकतो? म्हणा 1 2 3. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. यस, एकदम प्रारंभी. त्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये खूप अंतर आहे, हे तुम्हाला बायबल स्टडीमध्ये सांगितलेलं आहे. अनेक किती शतकांचा वर्षांचा काळावधी आहे माहीत नाही आपल्याला, पण पहिलं वचन आहे ज्यावेळेस प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि त्यानंतर ती पृथ्वी आकारविरहित होती, हे नंतरचा भाग आहे. कारण त्या दरम्यान आपले लुसिफर साहेबांनी जे गोंधळ घातला स्वर्गामध्ये आणि त्याच्यामुळे त्याला पृथ्वीवर टाकून देण्यात आलं आणि पृथ्वी कशीची वाताहत झाली आणि त्या पृथ्वीचं नवनिर्मिती करण्यासाठी जसं देवाचा आत्मा त्याच्यावर तळपत राहिला. आपण हे सगळं नंतर, आजचा विषय तो नाही आहे. विषय हा आहे की पहिल्या अध्यायातली पहिल्या वचनामध्ये ज्यावेळेस निर्माण केला हा शब्द वापरला आहे, तो शब्द आहे 12. हिब्रू शब्द आहे 12. क्रिएटिंग फ्रॉम नथिंग, म्हणजे आउट ऑफ नथिंग. म्हणजे काहीही अस्तित्वात नाही अशा गोष्टीपासून निर्मिती करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या देवामध्ये. त्या देवाने ती निर्मिती केली, म्हणजे कशापासून नाही. आज तुम्ही जगातले सगळे सायंटिस्ट, सगळे मॅन्युफॅक्चरर म्हणू शकता की मी ही गोष्ट केली आहे, मोबाईल मी बनवला आहे, कार मी बनवली आहे, नाही का, विमान मी बनवलं आहे, सगळं इतकं सुंदर भारी टेक्नॉलॉजी बनवलेलं आहे तुम्ही म्हणू शकता, परंतु त्याला म्हणतात आसा.
असेंबलिंग समथिंग फ्रॉम समथिंग. कशापासून तरी काहीतरी निर्मिती करण्याला आसा म्हटलेलं आहे. ते जे मनुष्य करतो, देव 12 करू शकत नाही. काहीच घ्यायचं नाही हातामध्ये, बनव मोबाईल, काहीच घ्यायचं नाही. आहे का चॅलेंज? घेता का तुम्ही? स्वीकारताय कोणी? काहीच घ्यायचं नाही आणि कार बनवून दाखवायची. काहीच घ्यायचं नाही आणि ज्वेलरी बनवून दाखवायची. अरे कधीच नाही होऊ शकत. ते 12 जो क्रियापद आहे ना, तो फक्त आपल्या देवासाठी आहे. तो निर्माण करता देव आहे. तो काहीच नाही याच्यापासून बनवतो. ही क्रिएट्स आउट ऑफ नथिंग. ते क्रियापद पहिल्या वचनामध्ये वापरले गेले. त्यांनी आकाश आणि पृथ्वी, तो बोलला आणि झालं. अस्तित्वातच नव्हतं ते कधी, ते अस्तित्वात आलं. असा देव आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे अस्तित्वात आणलं, ते अगदी सुंदर होतं, अतिशय पराकोटीचं सुंदर होतं. आणि मध्ये काय घडलं? मग नंतर पवित्र आत्मा त्याच्या तळपत राहिला आणि पुन्हा ते जे आहे ना, ते आपण म्हणजे नाही का, रिफर्बिश्ड म्हणतो. ती आता पुनर्निर्माण करण्याचं काम पवित्र आत्म्याने केलं. लक्षात येते? जसं आदामाला बनवलं होतं ते प्युअर होतं, फर्स्ट टाईम होतं. तो पडला आणि त्याच्यानंतर जे कार्य सुरू केलं देवाने, ते काम रिफर्बिशिंगचं काम होतं, जे आजपर्यंत सुरू आहे. आजपर्यंत पवित्र आत्मा तुमच्या जीवनाबरोबर काम करत आहे. इथं येईपर्यंत, मी नेहमी म्हणतो, इथे येईपर्यंत तुम्ही घरात काय काय नखरे केले देवालाने तुम्हालाच माहीत आहे. इथं आल्यानंतर आपण किती साधू संताला मागं पाडू असं आपलं वर्तन आहे, हो की नाही? असं आपलं वर्तन आहे. हा हा, ते वर्तनाला पाहून सोबतचा देवदूत म्हणत असेल, याच्यासारखा चालू माणूस मी कुठंच पाहिला नाही. आत्ता घरात हे वेळ दर्शन होतं त्यावेळेस मी खिन्न झालो, पवित्र आत्मा म्हणत असेल. आणि जसं चर्चमध्ये आलो, पास्टर दिसले, लीडर्स दिसले, किती सुंदर ती वागणूक, वा वा वा, आहे की नाही? अजून एखादा व्यक्ती तुमच्या या साक्षीचा दर्शक म्हणजे असू शकतो, तो म्हणजे तुमचा स्पाऊस, जे काही लाईफ पार्टनर असेल, तो म्हणत असेल ठीक आहे. पण काही प्रमाणात तोही करतो, त्यामुळे दोघांचं भागून जात आहे. त्यामुळं कोणी कोणाला दोष द्यायचा विषय नाही. म्हणून ते रिफर्बिशिंगचं काम अजूनही देव करत आहे. चला, अजूनही सुधरेल. म्हणून ना त्याच्यासारखं प्रेम करायला शिकलं पाहिजे. सब कुछ पता है, कितना नॉटी अपना बच्चा है, लेकिन फिर भी वो खुदा प्यार अभी भी करता है. त्याच्यासारखा देवच नाही ना, टवाळाचा की टाळासाठी असा तो देव आहे. आणि मग ते 12 जे पहिल्यांदा बनलं, ती पृथ्वी नष्ट होणार आहे असं देव ऑलरेडी म्हटलेलं आहे. कधी म्हटलेलं आहे? कधी? तुम्ही जर स्तोत्र संहितेचं पुस्तक वाटलं 102, 25 ते 27 अध्याय वाचलात तर घरी जाऊन वाचा जर आपण. आज कारण आपल्या संडे स्कूलच्या लेकरांचा कार्यक्रम आहे. आज तुम्ही जर तिथं वाचलात तर ते म्हटलं की ती जीर्ण होईल, वस्त्रासारखी जीर्ण होऊन नष्ट होणार आहे पृथ्वी. हे सृष्टी तत्व सगळे विलीन नाही का, तप्त अग्नीनी लयास जाणार आहेत असं म्हटलेलं आहे. 2 पेत्र 3 अध्याय 10 ते 13 घरी जाऊन वाचा. तिथं म्हटलं की कसं नष्ट होणार आहे, तप्त होऊन लयास जाणार आहेत. आकाश तर आवाज करून पळणार आहे, माहिती आहे का? आकाश आवाजासह तो तिथून पळून जाणार आहे, नष्ट होणार आहे. जे आकाशबद्दल माहिती आहे का तुम्हाला? जे आकाश आपल्याला माहिती आहे त्या आकाशाचे स्वर्ग म्हणतो आपण त्याला, हेवन्स, हो की नाही? 3 प्रकारचे हेवन्स आहेत, 3 प्रकारचे हेवन्स आहेत. पहिलं हेवन जे आपल्याला माहिती आहे, टेरिस्ट्रियल हेवन, म्हणजे ऐहिक दैहिक जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, ज्यात पक्षी उडतात, वातावरण आहे, हो की नाही? हे हवामान सगळं ज्याच्यात आपण जगतो, त्या ॲटमॉस्फिअरला सगळ्याला आपण द फर्स्ट हेवन म्हणतो, ज्याच्यामध्ये पक्षी उडतात. आणि हे देवानी बनवलेलं आहे. आणि दुसरं हेवन, दुसरं आकाश ज्याला आपण सेलेस्टियल हेवन म्हणतो, ज्याच्यामध्ये चंद्र, तारे, सूर्य आणि आपले भयानक मित्र राहतात, हो की नाही? सगळे शैतान, त्याचे दूत, यामुळे तिथले सगळं वातावरण त्यांनी गढूळ करून टाकलेलं आहे. दुसरं. आणि तिसरं हेवन, थर्ड हेवन, जे पौलाला दर्शन झालं होतं. पौल तिथपर्यंत जाऊन आला आता, तिथं म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचं स्थान, ते थर्ड हेवन. त्या थर्ड हेवनमध्ये परमेश्वराची उपस्थिती, दिव्यदूत हे सगळे बसतात. लक्षात येते? तर त्यापैकी हे पहिलं आकाश आणि पृथ्वी हे पळून जाणार आहेत, नष्ट होणार आहेत. आणि आता त्याच पृथ्वीवर आपण राहत आहोत. आणि हे कालावधी जवळ येऊन ठेपलेलं आहे. क्लायमॅक्सचं सीन जवळ येऊन पोचलेलं आहे. पिक्चर संपत आलेला आहे.
का संपत आलेलं आहे? एक अनंत काळाचं पिक्चर सुरू होणार आहे ज्याला टायमिंग नाही आहे, जिथं टाईम टिकटिक हा प्रकारच नाही आहे, जिथं एंट्री झाली रे झाली अनंत काळामध्ये, तो काळ कधीच संपणार नाही आणि तो परमेश्वराबरोबरचा काळ असणार आहे. त्यामुळं तिथं दुःख नाही. जर पुढं वाचलं आपण 8व्या अध्यायापर्यंत, रडणं नाही, शोक करणं नाही, अश्रूच नाही. किती छान, काहीच नाही, दगदग नाही, तकतक नाही. आता येताना बनवलं का भाजी, आणली का भाजी, करायची आहे का, अरे बापरे किती वैताग. मग आता हे ट्रिप्स आहे, ह्याचे किती नियोजन करायचं आहे, तिथं पैसे गेले, शॉपिंगला गेले, परत ॲनिव्हर्सरी आहे, ख्रिसमस आहे, अरे करायचं किती किती तो व्याप, अरे बापरे. हा कसलाही व्याप त्या अनंत काळामध्ये नसणार आहे. मुलगा असंच वागतोय, मुलगी तशीच वागते, मोबाईल सोडतच नाही, त्यांनी हे करतंय, उद्धट बोलायला शिकलेले, तसं असं काही नसणार आहे. अनंत काळामध्ये हे सगळं काही इथंच सोडून मातीला माती मिळेल. तुमचा जीव आणि आत्मा अनंत काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं गौरवी शरीर तुम्हाला मिळणार आहे आणि तिथं तुम्ही अनंत काळामध्ये राहणार आहे. ते सीन इथं सांगितलेलं आहे. आणि त्या सीनची सुरुवात असं म्हटलं की मी पाहिलं, आज सॉ म्हटलेलं आहे, त्यांनी पाहिलं आणि मग लिहिलेलं आहे म्हणून तो सॉ म्हणतोय. भविष्य सांगत आहे पण अशा पद्धतीने सांगितलं, अरे मी भविष्य पाहिलं आहे. कोणी दाखवलं? परमेश्वरांनी. मग आज कोण पाहत आहे? तुम्ही पाहतात. तुम्ही विश्वासाच्या नेत्रांनी जर पाहिलात ना, सेम तुम्ही योहानासारखा आज सीन पाहू शकता की मी पाहिलं नवी पृथ्वी नवं आकाश येत असताना, स्वर्गातून त्यांची एंट्री, यरुशलेम नगरी. पुढे गेलं तर खूप सुंदर आहे, ती येत आहे नववधूसारखी सजलेली नटलेली, अशी ती स्वरूपात यरुशलेम नगरी येते. आता तिथं रडणं नाही, काय नाही. अशा नवीन आकाश नवी पृथ्वीची निर्मिती होते, जिथं पुन्हा एकदा अनेक शास्त्रज्ञ म्हटले की या पृथ्वीला आणि आकाशालाच देव रिफर्बिश करेल. नाही का, आपले भारी भारी डोके चालतात. मग नाही का, नाही नाही नाही, वचन पुढे सांगतं रिफर्बिश रिफर्बिश. मग उघडायचं यशायाचं पुस्तक 65वा अध्याय 17 ते 18 वचन, आणि मग देव बोलतोय तिथं की मी रिफर्बिश करणारा देव नाही आहे. रिफर्बिश मी कधीही करू शकतो, जे अजूनही चालू आहे. मी पाहिजे तेव्हा निर्मिती करतो. मी 6 दिवसाचं काम केलं आणि निवांत असं वाटतं का? नाही, अजूनही तो निर्मिती करत आहे. नवी पृथ्वी, नवं आकाश, नवं यरुशलेम. मग 65वा अध्याय जे ख्रिस्त पूर्व 700 वर्षापूर्वी लिहिलं गेलं यशानी, म्हणजे आत्ताच्या हिशोबानुसार 2700 वर्षापूर्वी लिहिलं गेलं. कसा तो देव आहे ना, 2700 वर्षापूर्वी बोलतो की हे असं होणार. 2700 वर्षापूर्वी तो सांगतो की असं होणार. आणि आता शास्त्रज्ञ देखील मान्य करतायत की नाही, हे सगळं नष्ट होणार आहे. आणि मग त्यांचे भाकीत असतात की ब्लॅक होल आहे, ते ब्लॅक होलमध्ये कदाचित सगळ्या गोष्टी आकर्षल्या जाईल, ही पृथ्वी जाईल, आकाश जाईल. शास्त्रज्ञांचं डोकं आहे, त्यांचं जे थीम आहे, त्यांना जे वाटतं प्रेडिक्शन ते करत राहतात. सगळं ब्लॅक होलमध्ये अजूनपर्यंत संशोधन लागलं, सगळं त्याच्यात जाणार आणि पुन्हा बँग होणार, बिग बँग, आणि पुन्हा नवीन सृष्टी आणि नवीन सुरुवात होणार. अरे तुम्ही काहीही भाकीतं करा, इथं देवाने आधीच सांगून ठेवलं आहे हे संपणार आणि मी नवीन निर्मिती करून ठेवणार. संशोधन तर याच्यावरच चालू आहे ना, हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. वाचूयात, पाळकसाहेब वाचतील. पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी हे निर्माण करीतो. वाव. 700 वर्ष ख्रिस्तपूर्व, ख्रिस्त येण्यापूर्वी 700 वर्षापूर्वी यशाला देव दाखवतो आणि यशा बोलतो, लिहितो. परत एकदा पहा पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो. यस, पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही, अजिबात नाही, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करीतो यस, त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पाहा. पहा मी यरुशलेम उल्हासमय, तिचे लोक आनंदमय करीतो. आमेन. 2700 वर्षापूर्वी वचन दिलेलं आहे. अजून तो क्लायमॅक्स यायचा बाकी आहे, जे आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकात सुरू केलं. आणि हे घडणार. परत त्याला पुष्टी कोण देत आहे? 700 वर्षानंतर खुद्द देव या पृथ्वीवर अवतरतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात. आणि तो मत्तई वर्तमान 24 अध्यायाच्या 35 वचनामध्ये म्हणतोय की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचनं कधीही नाहीशी होणार नाही. मॅथ्यू 24:35. लक्षात घ्या, हे बोलत असताना देव, अरे तो देव आहे, त्यांनी फ्युचर बघत असेल ना. ख्रिस्त ते बोलताना अभिवचन असं पृथ्वीवरून असं बघत असेल, आकाश आणि ही पृथ्वी नाहीशी होती. त्यांनी ते सीन बघितलं असेल. ही कॅन सी फ्युचर ना, बिकॉज आवर गॉड इज बियॉन्ड टाईम. वेळ आपल्यासाठी आहे, हे टिकटिक आहे ना आपल्यासाठी आहे.
खूपसे चांगले वेब सिरीज पण आलेत बघा या टाईमवर, काही मुलं बघत पण असतील, हो ना. तर वेळ ही माणसांसाठी आहे, देव वेळेच्या वर आहे, त्याला वेळच नाही कुठली. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, देव एका वेळी बघतो. आता उदाहरणार्थ समजा मी दिल्लीच्या परेड ग्राउंडवर बसलेलो आहे आणि 16 किलोमीटरवरनं परेड करत ते पथक येतं, तर माझी मानवी दृष्टी कुठं आहे, माझ्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर तो मला दिसणार आहे. लक्षात येते, भूतकाळ आणि मग तो माझ्या समोर आहे. आता तो ट्रूप माझ्या समोर आहे, माझ्यासाठी वर्तमान काळ असणार आहे आणि त्या ठिकाणी ते पोचतील हे भविष्यकाळ असणार आहे. लक्षात येते. आणि देव याच्या वर आहे, तो ॲट ए टाईम सगळा प्रवास बघून ठेवतो. हे कुठं असणार, कुठं आहे, कुठे जाणार आहे, कोणाचा प्रवास कधी बदलायचा, कुठून कोणाला उचलायचं, सगळं काही त्याला माहीत. ही सीज पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर इन अ ग्लान्स. एका क्षणात तो पाहतो. त्यांनी सगळं पाहून ठेवलेलं आहे. हे पृथ्वी कशीच नष्ट होणार. तुम्ही बघायचं आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात 20व्या अध्यायामध्ये जिथं आपल्याला लिहिलं आहे की कशा पद्धतीने शैतानाबरोबर युद्ध होणार आणि 1000 वर्ष आपण इथं पृथ्वी तलावर राज्य करणार. आणि तिथं देव स्वतः म्हणत आहे 20व्या अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये काय म्हणत आहे, नंतर मोठे पांढरे राजसर व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. हा, मोठे. त्याच्या तोंडाकडून पृथ्वी व आकाशी पळाली हो. कोणाच्या राजासनासमोर? हे आहे शेवटचा न्याय. हा जो सीन आहे ना, पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर बसलेला एक न्यायाधीश इज जीसस ख्राइस्ट. लक्षात येते. त्या आर्मगदनचं युद्ध संपलं, त्याच्यानंतर 1000 वर्ष जे आधी रॅप्चर होतील, आधी रॅप्चर होणाऱ्या मंडळी, त्यात कोणाचा नंबर बसतो कोणाचा नाही, हे रॅप्चर नंतर 7 वर्षाचा विवाह काळ जो आहे ना स्वर्गातला परमेश्वराबरोबर, त्यावेळेस एकमेकांना बघून शॉकिंग जरा धक्का बसणार आहे बरं का. अरे याने आला, ही आली, बाप, मला वाटलं नव्हतं बरं का. म्हणजे जसं हिची लाईफस्टाईल मी बघितली होती, ह्याचं जसं लाईफस्टाईल बघितलं होतं, मला नाही वाटलं होतं यांनी ही विल मेक इट अप, हा बनेल, येईल असं. शॉक पहिल्या दिवशी होईल जास्तीत जास्त. रॅप्चर झालं रे झालं असं स्वर्गामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर जेव्हा येशूचं ते तेजोमय नाही का त्याचं शरीर ते पाहून आपण थक्क होऊ, आनंद करू. त्या आनंदामध्ये काही सुखात धक्के पण बसतील. अरे एवढा विचित्र माणूस, मला वाटलं होतं हा नरकाचा वारस आहे, पण हा तर स्वर्गात माझ्याबरोबर आहे. हे तुम्ही ठरवणार नाही, कारण गॉड सीज युअर हार्ट. हां, देव तुमचं अंतःकरण पाहतो. आणि मग रॅप्चरमधले ते 7 वर्ष ज्यावेळेस आनंद काळ असतंय, तिथं एक जजमेंट सीट आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या जजमेंट सीटवरनं 7 वर्षात तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार आहेत. तुम्ही जे जे पृथ्वी तलावर करणार आहे ना, त्या पृथ्वी तलावरील प्रत्येक चांगल्या कृत्याचं रिवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुकुट तुमच्या शरीर म्हणजे नाही का डोक्यावर घातलं जाणार आहे. ते आहे जजमेंट सीट ऑफ ख्राइस्ट, JCS. आणि हे जे आहे हे भयानक आहे. 20वा अध्याय 11वं वचन, पांढरे सिंहासन ते वर येणार. ते कधी येणार आहे? ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये पृथ्वी तलावर जे प्रचंड महासंकटाचा समय असणार आहे, त्यावेळेस त्या ट्रिब्युलेशनच्या काळामध्ये जितके मेलो तरी हरकत नाही. आता मला कळालं आहे की आमच्या चर्चमधले किती लोक, मी आता आकडा सांगितला तर घाबरायचं कारण नको, की एवढे लोक रॅप्चर झालेले आहेत. मी इथं राहिलेलो आहे. आता नाही, जे बायबलमध्ये लिहिलं होतं सत्य आहे. जे पवित्र शास्त्रात लिहिलं होतं, पास्टर, लीडर, सगळे संदेशचे लोक म्हणत होते अरे हे दिवस येणार आहे, येणार आहे. मी टेक इट इझी घेतलो, आज नाही उद्या नाही, अरे मी रोजच पाप करतोय, कुठं काय देव कुठं शिक्षा देतोय, कुठं इथे लगेचच जजमेंट आहे, काय नाही, हे लिहिलेलं आहे फक्त लिहिण्यापुरतं आहे असं म्हणणारा प्रत्येक व्यक्ती, मनाला येईल तसं या क्षणाला जगणारा व्यक्ती, ज्या क्षणाला रॅप्चर होईल त्या क्षणाला म्हणेल, गुडघ्यावरून तर रडत बसेल. चर्चमध्ये मेंबर्स कमी, 2-3 जे राहतील त्यांच्याविषयी बोलत आहे. कदाचित हे चर्च सगळं निघून जातील, आमेन. पण ज्याते राहतील, ते ज्याचे शेजारी होता तुम्ही,
ते तुम्ही जसेच्या तसं त्यांच्यासमोर, कारण कुठूनही कधीही होणार आहे ते, चर्च चालू असतानाच होणार आहे असं नाही. तुम्ही पीठ मळत आहे, तुम्ही कोणी किचनमध्ये आहे, कोणी गाडीवर आहे, अचानक उडून जाल तुम्ही. हां, गाडी जाऊन कुठेतरी धडकेल, पण बघणारा माणूस म्हणेल ना, अरे क्या हो रहा है. सगळीकडे आश्चर्याचे धक्के असणार आहे. घर सोडून हा व्यक्ती गेलाय, 2 दिवस झालं कोणी दिसत नाही. तिसरा येऊन सांगतो, अरे माझ्या समोर उडाले रे बाबा, तुला काय सांगू. कुठं गायब बियब झाला नाही, कुठं हरवल्याची कंप्लेंट देऊ नको, हे जगामध्ये सगळीकडे चालू आहे, तू बघ. हे झालं विधर्मी लोकांसाठी. पण जे विश्वासणारे राहतील ते रडून म्हणतील, आता मेलं तरी 72. हे सत्य झालेलं आहे, माझ्या समोर माझ्या मंडळीचं रॅप्चर झालं आहे, मला मारलं तरी चालेल, मी कुठली साईन घेणार नाही आणि मी इथं बळी देईन, स्वतःचा त्याग करेन, माझं नाही का, मला छळ करून मारलं तरी चालेल. ही हिंमत जशी शिष्यांमध्ये होती ना, कारण शिष्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं ख्रिस्ताला, त्यामुळे ते प्रत्येकाला करवतीने कापलं, कोणाला जाळलं, कोणाला जिवंत क्रुसावर नाही का खिळलं, परंतु ते हल्ले नाहीत, कारण त्यांनी पाहिलं होतं. तसंच काही जणांना ना 2 प्रकारे शिकणारे लोक असतात. एक वचनाने शिकून सुधारले, दुसरे अनुभवाने सुधारणारे त्या 7 वर्षामध्ये इथं राहणार आणि मग त्यावेळेस त्यांची भयानक स्थितीमध्ये जे टिकतील, जे काही बघा असं म्हणणारे खूप आहेत, आता मेलं तरी काय हरकत नाही म्हणून आता ख्रिस्ताला स्वीकारणार. मग टीम येणार, शैतानाची गँग, तिथले लोक, त्याच्या आधिपत्याखाली असलेले माणसं येणार आणि तुम्हाला गन पॉइंटर सांगणार की हे चिप बसवतो, ही खूण स्वीकारतो, आमच्या गँगला स्वीकारतो, तर तुला राशन मिळेल, तर तुला सगळं मिळेल, तर तुझ्या मुलाला शाळेत ॲडमिशन मिळेल. तुम्ही त्यावेळेस काय निर्णय घेता. असं म्हणणं खूप सोपं आहे, मी टिकतो. मग टिकून नाही म्हटलं, तुम्हाला डायरेक्ट जागेवर जर गोळी घातली तर ठीक आहे, छळ करून मारले, पण तुमचं रिवॉर्ड स्वर्गामध्ये अनंत काळासाठी चांगलं असणार आहे त्या लोकांसाठी. पण जे नाही का जरासुद्धा फटके बसले की आपल्यामध्ये असेही बंधू आहेत, अरे एवढं मारायची गरज नाही, मी येतो तुमच्याबरोबर, काही हरकत नाही. म्हणजे असे काही लोक आहेत ना, शरीराला होणाऱ्या त्रासासमोर अनंत काळाचं जीवन नाकारणारे लोक आहेत. थोड्याच्या सुखासाठी, क्षणिक सुखासाठी अनंत काळाचं जीवन नाकारणारे आत्तासुद्धा लोक आहेत. मी 7 वर्षामधलं बोलत होतो, पण आतासुद्धा असे लोक आहेत. आणि अशा लोकांची गत मात्र ह्या पांढऱ्या राजासनासमोर कोणीही टिकणार नाही. त्यावेळेस विधर्मी पण जे मेलेले आहेत ते पण उठवले जाणार आहेत. ते जनरल पुनरुत्थान असणार आहे, सार्वकालिक सगळ्यांसाठीचंच पुनरुत्थान, सर्वसाधारण पुनरुत्थान म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये मेलेले विधर्मी लोकसुद्धा उठले जातील, जे जिवंत आहे त्यांना देखील उभं केलं जाईल आणि या पांढऱ्या राजाच्या सिंहासनासमोर, ख्रिस्तासमोर कोणाची बोलती चालणार नाही, कोणीही एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही. आणि त्यावेळेस 2च निर्णय, एकच सार्वकालिक नरक, सार्वकालिक जीवन, 2च नाही होणार. आणि त्याच्या न्यायासमोर कुणीही शब्दसुद्धा उच्चारू शकणार नाही. इतकं सुपर, म्हणजे नाही का, काय बोलणार आहे तुम्ही. तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं होतं, तुमच्या तोंडून जर तुमच्या एक्सप्लेनेशनसाठी शब्द निघणार, हे चॅलेंज देऊ शकतो, कोणी काढणार नाही. कारण जे पहिला व्यक्ती काढेल त्याला म्हणतील, 1 मिनिट लाव रे तो व्हिडिओ. येशू काय म्हणेल, लाव तो व्हिडिओ. सर मी खूप व्यवस्थित जगलो, खूप व्यवस्थित जगलो सर, मी चर्चला वेळेवर यायचो, झाडू मारायचो, पुसायचो, तुम्हाला काय सांगू पास्टर, म्हणजे अरे तू मला काय सांगणार आहे. तुझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट मी पाहिलेली आहे, तरी देखील सगळे समुदाय उपस्थित आहे, लाव रे तो व्हिडिओ म्हटलं तर तो चरणाजवळ येईल, गुडघ्यावर येईल. देवा प्लीज लावू नको, मला तुझं न्याय मान्य आहे. इतका नम्र होऊन सांगेल ना, कारण जर तो व्हिडिओ लावला, अनंत काळातलं जीवन तर लाजीरवाण आहे, मरेपर्यंत जळायचं आहे, परंतु त्या जळताना पण काही जण माझ्यावर हसतील ना. तुझी इज्जत तिथं बघितलं तू काय केला होता. शहाणपणा ख्रिस्तासमोर चालणार नाही, कुठलीही अक्कल हुशारी चालणार नाही, गुडघ्यावर येऊन रडावं लागेल फक्त. अशी पहिली सीन झाल्या जगातला कुठलाही व्यक्ती त्या राजासनासमोर म्हणणार नाही, मी पवित्र आहे, मी नीतिमान आहे, मी माझं नाही, मला इकडेच जायचं आहे, कुणीही बोलणार नाही. जर ख्रिस्त एखाद्याला म्हणला तू सार्वकालिक जीवन, येस सर, सार्वकालिक नर, येस सर, नाही म्हटला लावतो रे व्हिडिओ म्हटला, संपला विषय. तुमचं जीवनातला प्रत्येक बारकावा गोष्ट, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत आणि तो सर्व गोष्टींचे निरीक्षण करीत आहे. हे मी नाही, देवाचं अभिवचन सांगत आहे.
सो जसं गलतीपत्रामध्ये 6व्या अध्याय म्हणतो, देवाला तुम्ही फसवू शकत नाही. तुम्ही स्वतः फसत आहात. स्वतःला फसवू नका, कारण देवाचा उपहास व्हावायचा नाही. अरे नाहीच, तो सगळं बघत आहे. त्यामुळे त्या मोठ्या पांढऱ्या राजासनासमोर काहीच चालणार नाही. मग आता हे आपलं हे खूप सुंदर आहे. आपण प्रॉपर प्रगटीकरण, जसं मी म्हटलं ना, जेनेसिसपासून आपण बघणार आहे. प्रगटीकरणाचं ज्यावेळेस चालू राहिली तर प्रॉपर सगळं PPT प्रेझेंटेशनसह आपण बघूयात की कशा पद्धतीने 7 वर्षाचा काळ असणार आहे, कशा पद्धतीने 1000 वर्ष आपण जे रॅप्चर झालेले सगळे लोक पुन्हा पृथ्वीवर येणार, यरुशलेममध्ये पुन्हा ख्रिस्त राजा म्हणून बसणार. किंग ऑफ किंग रूल्स द अर्थ 1000 इयर्स. शैतानाला कैद करून 1000 वर्ष ठेवणार. ते 1000 वर्षामध्ये याच पृथ्वीवर आपण राज्य करणार आहे. हीच पृथ्वी जी नष्ट व्हायची आहे ना अजून, ती पृथ्वी. तिथे 1000 वर्षाचं राज्य केल्यानंतर मग मात्र क्लायमॅक्सचा सीन आपण वाचत होतो की नवे पृथ्वी नवे आकाश येणार. कारण हे सगळे भ्रष्ट झालेले आहे, खूप भ्रष्ट झालेले आहे. आपण रोज कितीतरी भ्रष्ट करतो या पृथ्वीला. आपण मालक आहे, पण मालकच भ्रष्ट करत आहे पृथ्वीला आपल्या वागणुकीद्वारे, वर्तणुकीद्वारे, विचारांद्वारे. त्यामुळे आपण विचार करणं देखील किती शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे याचा विचार करा. आता आपण येऊन पोहोचतो 21व्या अध्यायातील नवं आकाश नवी पृथ्वी होईल. आपण प्रगटीकरणाच्या अध्यायाचा अभ्यास करताना ते निश्चित बघूयात. आपण पोहोचत आहोत तो शेवटच्या शॉकिंग शब्दाकडे की देर इज नो मोर सी. समुद्रच नाही. हे का अन्याय हो. इतकं सुंदर समुद्र, त्याचा आवाजाचे 1-1 तासाचे व्हिडिओ तुम्ही चेक करा. आवाजाचे इतकं सुदीर्घ आहे ना ते आवाज. वा वा. ज्यांना जाणं जमत नाही त्यांनी समुद्राचा आवाज ऐकत जरी रिलॅक्स पडलं तरी त्यांचं अंतकरणाला समाधान मिळेल. इतकं सुदिंग त्याच्यामध्ये आवाजामध्ये आहे. तर पाहण्यामध्ये किती सुदिंग आहे, तिथं राहण्यामध्ये किती छान आहे. त्या ॲक्वेरियममधल्या त्या असंख्य जलचरांना पाहण्यामध्ये जो आनंद आहे, ते किती आनंद हिरावून घेतल्यासारखं होईल शेवटच्या क्षणामध्ये. देर इज अ नो मोर सी. समुद्रच पाहणार नाही तुम्ही. किती डेंजर. म्हणून बघून घ्या. आत्ता सगळं बघून घ्या. लक्षात येत आहे प्रियांनो. एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. परमेश्वराने किती दिवसात सृष्टी निर्माण केली? निर्माण किती दिवसात केली? 6 दिवसात केली. 6व्या दिवशी सगळ्यात भारी माणूस आदामाने आपल्याला बनवलं, आशीर्वाद दिला. पहिला आशीर्वाद कोण घेतलं बायबलमधलं, म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकातलं? कोणाला दिलं? परत एकदा प्रश्न विचारतो. पहिला आशीर्वाद देवाने कोणाला दिला? हवाला दिला का आदम का कोणाला दिला? तर प्रियांनो, पहिला अध्याय 20 आणि 21 वचनात असं सांगतं की या ठिकाणी गजबजणारे सगळे जलचर, प्रचंड जलचर निर्माण होणार आणि त्यांना पहिला आशीर्वाद दिला गेला की फलद्रूप व्हा, आशीर्वादित व्हा, बहुगुणित व्हा आणि सगळे पाणी व्यापून टाका. फर्स्ट ब्लेसिंग रिसीव्ह करणारी गँगच नसणार आहे. दुसरा आशीर्वाद माणसाला मिळाला. हो, सगळ्या जलचर आणि पक्ष्यांना पहिल्यांदा आशीर्वाद देवाने दिला. आणि मग आपण पहिल्या अध्यायातील पुढच्या वचनांमध्ये वाचतो की मनुष्य निर्माण करून मग त्यांनी म्हटलं की फलद्रूप व्हा, बहुगुणिताने पृथ्वी सत्य खाली आणा. लक्षात येत आहे? या जलचरांना जो आशीर्वाद पहिला प्राप्त केला पृथ्वी तलावरच्या, त्यांना पाहणं आपलं कर्तव्य आहे. ते बघणं कर्तव्य आहे. ते सुंदरता, त्याची विहंगता, त्याचं किती ते भव्य आहे ते पाहणं गरजेचं. असं असताना देखील देव म्हणत आहे की याच्या पुढे तू नसणार, समुद्र नसणार. किती अन्यायकारक वाटतंय, हो की नाही? वाटतं ना? त्या समुद्राने आज पृथ्वीचं 3/4 भाग व्यापलेला आहे. आपलं शरीर जर बघितलं तर 65% पाण्याने व्यापलेलं आहे. रक्त पाहिलं तर 90% पाणी आहे त्याच्यात. एवढं सगळं त्या पाण्याचं महत्त्व. आणि ते पाणी तिथलं जलशयातलं संपलं, ते नसणार असं सांगितलं गेलेलं आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणत आहे बघा? नाही, त्याची काहीच केलेलं नाही. चेक चेक चेक. ओके, चेंज ओव्हर होऊस तर आपण तसंच ऐकत राहू. लक्षात घ्या, किती वेगळं विचित्रपणा वाटत आहे की आपण जे जलाशय नाही का, किती सुंदर,
3/4 पृथ्वीवर व्यापलेले जलाशय नष्ट होणार. का होणार? कारण नव्या पृथ्वीवर संपूर्ण जमीनच असणार आहे. 3/4 नाही, नद्या असणार आहेत, झरे असणार आहेत, सिंहासनातून नदी वाहणार आहे. डोंट वरी, पाणी विपुल असेल तुम्हाला, परंतु संपूर्ण पृथ्वी तलावर तुमचे बंगले ते बांधायचे आहेत ना. जे रॅप्चर होऊन गेलेले आहेत, तुम्ही सगळे निवडलेले सार्वकालिकसाठी परमेश्वराबरोबर जे लोक राहणार आहेत, त्यांना राहण्यासाठीची जागा त्यावेळेस निर्माण होईल. लक्षात येत आहे? त्यावेळेस तुम्ही अनंत काळामध्ये परमेश्वरासोबत असणार आहे. आणि अनंत काळासोबत असताना पृथ्वीवरील ती नव्या पृथ्वीवर तुमचे सगळे ते नवी यरुशलेम ही राजधानी असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात. आणि मग पहा, तिथं समुद्राची गरज परमेश्वराला वाटली नाही. पण खरं पाहायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे का, समुद्र तसं बघायला गेलं तर बिब्लिकली मिनिंग त्याचा असं आहे की इट इज अ सिम्बॉल ऑफ सेपरेशन, डिव्हिजन. आजपर्यंत समुद्र, पाणी समुद्राचं हे डिव्हिजनचं प्रतीक आहे. 2 खंडांना तो विभागतो, 2 देशांना विभागतो, 2 समुदायांना तो विभागतो. इट इज अ सिम्बॉल ऑफ डिव्हिजन अँड गॉड डोंट वॉन्ट एनी डिव्हिजन, एनी सेपरेशन फॉर एव्हर लाईफ. अनंत काळाच्या जीवनामध्ये त्याला पुन्हा कुठलं सेपरेशन नको आहे, कसलंच सेपरेशन नको आहे. आज ते किती जरी सुंदर दिसत असेल, आज ते प्रतीक आहे नाही का, वादळ वारा सतत तो वाहत असतो, त्याला संथपणा कधीच नसतो. जसं नदी तुम्हाला संत दिसू शकते, सरोवर एखादा संत दिसू शकतो, समुद्र तुम्हाला कधीच संत दिसणार नाही. त्याच्या लाटा निरंतर चालू असतात. हे निरंतरचे कष्ट आता देव तुम्हाला द्यायला नको आहे. अनंत काळामध्ये तुम्हाला रिलॅक्स ठेवायचं त्याचं तुमचं सगळं सुधिंग कुठं असणार आहे? देवाकडूनच असणार आहे. आता तुम्हाला नॅचरली गोष्टींकडून सुधिंग तुम्ही मिळवता, म्युझिकमधून, समुद्राच्या आवाजातून, समुद्राच्या त्या दृश्यातून, निसर्ग सौंदर्यातून तुम्ही आज सुधिंग मिळवण्याचा प्रयत्न करता. आउटिंगला जा तुम्ही, हरकत नाही. परंतु अनंत काळामध्ये या समुद्र जे चिन्ह आहे पार्टिशनचं, ते डिव्हिजनचं, ते सेपरेशनचं, तेच देवाला आता नको आहे. अजून याच्यातलं गूढ गहन अर्थ आहे, आपण कधीतरी बायबल स्टडीमध्ये पाहूयात. फक्त तुम्ही घरी जाऊन कधीतरी प्रगटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय 6वं वचन वाचा. सी ऑफ ग्लास म्हटलेलं आहे. 15:2 प्रगटीकरण 15:2 सांगितलं सी ऑफ ग्लास, इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये. ते काय आहे सी ऑफ ग्लास? कुठे आहे ते? स्वर्गात आहे. तिथं का बरं सी ऑफ ग्लास आहे? हे का नष्ट होतं आहे? सगळं नंतर पाहू. पण लक्षात घ्या, आज जे देव बोलत आहे ना की समुद्र असणार नाही, ते देव बोलत आहे की याच्या पुढे नो मोर डिव्हिजन, नो मोर सेपरेशन. आज देखील इथं अनेक गोष्टी अशा आहेत जे मनुष्य मात्राला सेपरेट करतात. ते काय काय आहेत? भाषा, कुठल्या गोष्टींनी? अजून जात, धर्म, शिक्षण, पैसा, या सगळ्या गोष्टी आज देखील तुम्हाला सेपरेट करत आहे. आज देखील इथून बाहेर पडलात तर अशा अनेक गोष्टी आहेत की जे हे लोकांना सेपरेट करत आहेत. अशा कुठल्याही सेपरेशनच्या गोष्टी अनंत काळाच्या जीवनात नसणार आहे. टाळ वाजवा त्या परमेश्वरासाठी. अनंत काळाच्या जीवनामध्ये कुठलीही जात नसणार आहे, कुठलाही धर्म नसणार आहे, कुठल्याही पैशावर तुमची दर्जा ठरणार नाही, तुमच्या नाही का कुठल्या तुम्ही कुळातून आला त्याच्याशी काही संबंध नसणार आहे. म्हणून देव म्हणतो आहे देर इज अ नो सेपरेशन इन फॉर एव्हर लाईफ. इटर्नल लाईफमध्ये हे नसणार. म्हणून देव इथं आत्मिकदृष्ट्या देखील म्हणत असेल, मला माहीत नाही, देव आहे, वचन सांगते नाही आहे तर नाही आहे. पण तिथं जर अनंत काळाच्या पृथ्वीमध्ये तुम्हाला जर समुद्र दिसला तर मी पण भेटणार आहे. मला तिथं विचारू नका इथं कसं काय समुद्र आला. तुम्ही वचनात सांगितलं होतं, आठवतं आहे का बघा, 12 नोव्हेंबर 2023 तुम्ही सांगितलं होतं की देर इज नो मोर सी. मी नाही बाबा, बायबलचं वचन सांगतंय. पण देव आहे. जर त्यांनी आत्मिकदृष्ट्या असं सांगितलं असेल की इट इज अ सिम्बॉल ऑफ सेपरेशन, दॅट्स वाय आय टोल्ड की देर विल बी नो सेपरेशन इन इटर्नल लाईफ. इटर्नल लाईफमध्ये कुठले सेपरेशन नाही, हे मला सांगायचं होतं. असं म्हटलं होतं मी. आणि म्हणून तिथं समुद्र दिसला तर आश्चर्य मानू नका. पण समुद्र नाही दिसला आहे वचनाप्रमाणे तर आश्चर्य तेही मानू नका, कारण परमेश्वर बोलला तर बोलला. लक्षात येतं आहे? त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे, अनंत काळाच्या जीवनासाठी आतुर राहा. अनंत काळाच्या जीवनासाठी
आपलं जीवन प्रत्येक दिवशी व्यतीत करा. हे इतकं खजाना आहे याच्यामध्ये, ह्याचा शोध घेत राहा. एवढं सुंदर सुंदर त्याच्यात लिहिलेलं आहे, त्याचं प्रगटीकरण मिळवण्याचा प्रयत्न करा. झटा त्याच्यातून अभ्यास करण्याचा. देव काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कशा पद्धतीने पुढची सगळी वाटचाल देवाची आहे. देवाने सगळं लिहून ठेवलेलं आहे, तुम्हालाच माहीत नाही. तुम्ही जरा नीट सायकॉलॉजी नाही का, बायोलॉजिकल क्लॉक जसं माहीत आहे की वय कसं वाढत गेल्यानंतर काय 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 घडतं. आता गुडघे दुखतात, त्याच्यानंतर 40 नंतर चष्मा लागतो. बरं तुम्हाला सगळं माहिती हो, मग ह्याच्यातलं का बरं माहिती नाही. हे तर आत्मिक जीवन आहे, अनंत काळासाठी आहे. हेच शाश्वत होतं, हे आधी होतं, नंतर मनुष्य झाला. आपण त्याच्या मनामध्ये आधीच जन्म घेतलेला होता. युगाच्या आरंभीच रोमकरास पत्र म्हणतं की त्याच्या मनामध्ये आपला जन्म झाला होता. हे त्याने आधीच सगळं योजून ठेवलं होतं की कोण काय बनणार, कुठं असणार त्याच्या जीवनामध्ये. म्हणजे आपण आत्मिक जीवन आधी परमेश्वर आहे, त्याचे स्वर्ग आहे, त्याचे देवदूत आहेत. हे दैहिक जीवन हे काही काळासाठी, इट इज अ टेम्पररी लाईफ ऑन द अर्थ. एवढ्यासाठीचं जीवन आहे, ते कधीतरी संपणार आहे. कशाला मगजमारी करताय. अनंत काळाचं जीवन या पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. त्याचा शोध रोज झटून घ्या आणि मग त्याच्या मागे लागा. देव तुम्हाला बघा समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. भले आज देव म्हणत आहे की देर इज अ नो मोर सी, बट आज त्यांनी बनवलेली संपूर्ण सृष्टी बघा तुम्ही आणि त्याचा गौरव निश्चित करा. ज्या ज्या वेळेस सृष्टिक्रमातील कुठलंही सौंदर्य, कुठलीही आश्चर्यकारक गोष्ट तुम्ही पाहाल त्यावेळेस परमेश्वराला गौरव द्या. धन्यवाद देवा, किती सुंदर तू बनवलं आहे. आणि धन्यवाद देतो की मला ते पाहण्याची संधी दिली. आज मला भाग्य लाभलं. पैसा म्हणून तुम्ही जात नाही, देवाची कृपा लागते. हॅलो, पैसा आहे म्हणून तुम्ही जात नाही कुठे बघायला, त्याला देवाची कृपा लागते. म्हणून प्रार्थना करा की मला तुझं संपूर्ण ही नष्ट होणारी पृथ्वी माझ्या डोळ्यांनी पाहिजे. कारण नवपृथ्वी नवीन आकाश तर मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. किती जणांना गॅरंटी आहे? येस आहे, कबुली द्या. किती जणांना नवपृथ्वी नवीन आकाश पाहणार आहे तुम्ही? गॅरंटेड. त्याच्यावरनं फिरणार आहे. नो बॅरियर्स. समुद्र बॅरियर्सचं दर्शन आहे, तिथं बॅरियर्स नसणार आहे. आज जर समुद्र नसलं असतं तर चालत आफ्रिकेला असंच गेलो असतो आपण, बाईकवर निघालो असतो. चला 2 दिवस 8 दिवस लागले असते. पण समुद्र हे मोठं बॅरियर आहे आणि देर विल बी नो सी इन द इटर्नल लाईफमधल्या पृथ्वीवर. म्हणून आज हे सगळं बघून घ्या आणि देवाला धन्यवाद द्या. गॉड ब्लेस यू. या आपण आपल्या जागेवर उभं. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस. आज लवकर संपवायचं कारण आहे, आपल्या लेकरांची सुंदर सुंदर प्रोग्राम इथं आहेत. आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस. हालेलुया. प्रभू, आज वचनाकडून तू बोध केलंस की तू अनंत काळाची जीवनाची सुरुवात कशी करत आहेस. त्या ठिकाणी नवी पृथ्वी असणार आहे, नवीन आकाश असणार आहे. सध्याची ही पृथ्वी आणि आकाश नष्ट होतील, परंतु तू आमच्यासाठी सुंदर असं विश्व आमच्यासाठी तू नवीन निर्माण करत आहेस. परमेश्वरा, धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो, जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुझ्या सृष्टिक्रमातील प्रत्येक गोष्ट पाहण्याचा आम्ही यत्न करू. प्रतिदिनी आम्ही हेच प्रार्थना करू की अनंत काळाच्या जीवनामध्ये आमचं स्थान असण्यासाठी, ते स्थान पक्कं होण्यासाठी आम्ही प्रतिदिनी तुझ्या मार्गामध्ये चालणारे लोक होऊ. प्रभू, मी धन्यवाद देतो, तुझे आभार व्यक्त करतो सुंदर अशा वचनासाठी, सुंदर अशा तुझ्या गुणगहन अर्थासाठी तुझे धन्यवाद दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ताई बाप्पा, आमेन.